कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळानं 5,200 गाड्यांची व्यवस्था केलेली आहे। त्या गाड्या व्यवस्थित वेळेवर पोहोचतील आणि प्रामुख्याने आम्ही आव्हान आपल्या माध्यमातून हे सुद्धा करणार आहोत की एसटीने गेल्यानंतर त्याच प्रवाशांनी एसटीने परत सुद्धा येणं गरजेचं आहे। कारण आमचं 3 डेपोमध्ये आम्ही सुविधा केलेल्या आहे। आमचे कंडक्टर ड्रायव्हर आहेत ते त्यांची राहण्याची सोय त्या ठिकाणी केलेली आहे, खाण्यापिण्याची सोय केलेली आहे। त्यामुळे जाताना सुद्धा वारकऱ्यांना जर 7 तारखेला परत जायचं असेल किंवा 6 तारखेला रात्री परत जायचं असेल तर एसटी महामंडळाच्या गाड्या आपल्यासाठी सेवेमध्ये आम्ही 5,200 गाड्या ठेवलेल्या आहेत। एसटीचे जे वाहक आहेत, चालक आहेत, त्यांच्यासाठी देखील तुम्ही स्वतंत्र नाही, वस्तुस्थिती आहे वारकऱ्यांच्यासाठी राज्यातील अनेक दानशूर लोक तसेच आमचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जवळजवळ 3 ते 4 लोकांना जेवणाची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे। एसटी महामंडळाचे कर्मचारी जे ज्या ज्या ठिकाणी राहतात त्या तिन्ही डेपोमध्ये मी स्वतः माझ्या स्वखर्चानं जवळजवळ 15 ते 20 हजार आमचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी 3 दिवस जेवणाची व्यवस्था, दोन्ही वेळेस त्याचबरोबर नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला आहे की आपण जर वारकऱ्यांना सेवा देत असू तर आपल्याला सुद्धा पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा कुणीतरी जेवणा खाण्याची व्यवस्था करतो म्हणून त्यामुळे आमचेही कर्मचारी खुश आहेत। सर, बाईक ॲप संदर्भात कुठल्याही बाईक ॲपला अद्याप परवानगी नाहीये। तुम्ही अधिकाऱ्यांना त्या संदर्भात माहिती विचारली होती, कुठलीही परवानगी नाही। बघा, परवाच्या दिवशी एका आमदाराच्या माध्यमातून एक विधानसभेमध्ये लक्षवेधी येणार होती, त्यावर सही करण्यासाठी जेव्हा प्रस्ताव माझ्याकडे आला तेव्हाच मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की बाबा अद्यापर्यंत आपण परवानगी नसताना सुद्धा दिलेली नसताना सुद्धा आणि ती आमची जी नियमावली आहे ती निश्चित झालेली नसताना सुद्धा काही ओला, उबर, रॅपिडो सारख्या बाईक ह्या रस्त्यावर आलेल्या आहेत आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आपण तो ॲप ताबडतोब बंद केलेला आहे। मी फक्त एक माझ्या पीएला सांगितलं की बाबा कुठला ॲप बंद झालेला आहे ते बघा, पण त्यापैकी ओला, उबर आणि रॅपिडोचे ॲप चालू होते। आम्ही रॅपिडोचे एक बाईक टॅक्सी बोलवली, त्यांनी 195 रुपये भाडं मागितलं, परंतु शेवटी राज्य शासनाची मंजुरी नसताना आम्हाला तर मंजुरी द्यायचीच आहे, परंतु शेवटी नियमावली मंजूर करूनच त्याला मंजुरी आम्ही देणार आहोत। तोपर्यंत थांबणं गरजेचं होतं। ताबडतोब गैरमार्गानं किंवा गैरप्रकार खपून घेतले जाणार नाही परिवहन मंत्री म्हणून। त्यामुळे रॅपिडोची जी बाईक टॅक्सी आम्ही पकडली होती त्या माध्यमातून आम्ही त्याच दिवशी ओला, उबेर आणि रॅपिडो ह्या तिन्ही कंपन्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सायबर क्राईमला सुद्धा त्याची तक्रार करून ॲप कसा लवकरात लवकर बंद होईल याची सुद्धा दक्षता घेण्याच्या सूचना कालच केलेल्या आहेत। पण खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा 100% खोटी माहिती जे अधिकारी ज्यांनी दिली त्यांना मी खुलासा द्यायला सांगितलं। सोमवारपर्यंत त्याचा खुलासा येतील, कारण शेवटी अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती मंत्री हे सभागृहामध्ये देत असतात आणि सभागृहामध्ये आम्ही दिलेली माहिती ही खरी मानली जाते। जर अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची खोटी माहिती दिली तर मंत्री खोटं बोलतात असं होईल, त्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी खुलासा करावा असा सुद्धा मी सूचना केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।